संडे असला की सगळ्यांकडे काहीतरी स्पेशल असतंच. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज रविवारी मला करायच्या होत्या इडल्या, कारण बऱ्याच दिवस झाले इडल्या बनवल्या नव्हत्या आणि आपल्या प्रत्येकाला इडल्या ह्या फार आवडतात आणि प्रत्येकाच्या घरी अधूनमधून हा पदार्थ तर बनतोच. तर इडलीसाठी मी इथे बॅटर रात्रीच तयार करून ठेवलेलं होतं, की तुम्हाला सुरुवातीला दाखवलं आणि त्यानंतर मग चटणी वगैरे करायची होती ती मी करून घेतली एका पितळेच्या पातेल्यामध्ये. छान असा तडका दिला आणि त्यानंतर तो चटणीमध्ये टाकून घेतला. त्यानंतर इथे मी सांबारसुद्धा करणार होते, तर सांबारसाठी इथे सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, आलं लसूणची पेस्ट आणि कांदा घातला. कांदा छान असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला परतवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेलं वरण घातलं आणि मग छान अशी उकळी येऊ दिली. तोपर्यंत इकडे इडलीसाठी मी एक पितळेचा बट ठेवून घेतला होता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर त्याला वरून कपडा बांधून घेतला आणि त्याच्यावरती इडलीचं बॅटर टाकून घेतलं. आता हे आपल्या आवडीनुसार आहे, आपण लहान मोठी कोणत्याही आकाराची बनवू शकतो. त्यासाठी भांडंसुद्धा तुम्ही वेगवेगळं घेऊ शकता. तर मी इथे हा बट घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये इडली तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतरसुद्धा एक इडली होते, एवढा गरम हा बट राहतो, तेवढा तो जाडसरसुद्धा आहे, म्हणून मी तोच वापरते. तर इथे इडल्यासुद्धा तयार झालेल्या होत्या. छान अशी पुदिन्याची चटणीसुद्धा तयार झालेली होती आणि त्यानंतर इडल्यासुद्धा झाल्या. आता आज तर मुलांना सुट्टी होती, पण खाली त्यांना खेळायला जायचं होतं आणि तिथेच त्यांना डब्बा पार्टी करायची होती. तर त्यासाठी मी त्यांच्या रोजच्या स्कूलचा टिफिन मी त्यांना पॅक करून दिला, कारण खाली जाईपर्यंत तर मुलं सगळं काही सांडून टाकतात. त्यामुळे त्यांना त्यांचा रोजचा टिफिन मी दिला आणि त्यानंतर म्हटलं चला आता सगळी कामं आवरलेली होती आणि देवपूजासुद्धा झालेली होती. पण देवाच्या खालचा जो टेबल आहे तर तो स्वच्छ करायचा होता. तसा तर हा टेबल मी अधूनमधून स्वच्छ करतच असते, पण आज म्हटलं चला वेळ आहे तर परत एकदा स्वच्छ करून घ्यावा. घरातील जेवढी काही भांडी होती तेवढी पुसून छान अशी टेबलामध्ये ठेवून दिली. त्यानंतर मग घर वगैरे परत एकदा झाडून घेतलं आणि त्यानंतर मुलं खेळून वरती आलेले होते, तोपर्यंत त्यांना मी छान असे 1-2 फळं चिरून ठेवले. तर मुलांना ते फार आवडतात, कारण नुसत्या फोडी दिल्या की तेवढ्या त्या आवडीने खात नाही, म्हणून त्याचे छान छान असे छोटे छोटे काप केले आणि त्यानंतर त्याच्यावरती चाट मसाला आणि मीठ घातलं आणि जे खरबूज होतं त्याच्यावरती मी अशी साखर घालते. साखर घालून खरबूज खूप छान लागतं. त्यानंतर चिरून घेतलेली फळं मी मुलांना खायला दिली आणि त्यांना ती खूप आवडली. त्यांनी ती सगळी फळं आवडीने खाल्ली. त्यानंतर मी गॅस ओटा स्वच्छ क्लीन करून घेतला. माझ्या मुलाच्या गोड स्माईलसोबत मी आजचा व्लॉग इथेच थांबवते. परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.